बुलेटिनमध्ये परत स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक जिल्ह्यातील सभेत एका शेतकऱ्याने कांद्यावर बोला अशी मागणी केली होती। तो शेतकरी एनसीपी शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचं स्पष्ट झालंय। जर तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असेल तर त्याचा अभिमान असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं। तर भारती पवार यांनी हे गलिच्छ राजकारण असल्याची टीका केली। आवंटन को हरी झंडी दिखा दी थी। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी पिंपळगाव बसवंतमध्ये महायुतीच्या उमेदवारांकरता घेतलेल्या जाहीर सभेत किरण सानप या शेतकऱ्याने कांद्यावर बोलण्याची मागणी केली। त्यावरून सभेत गोंधळ उडाला। यामुळे मोठी चर्चाही सुरू झाली होती। कांद्यावर बोला असं म्हणणारा किरण सानप हा शेतकरी होता की राजकीय पक्षाचा कार्यकर्ता या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय। किरण सानप हा एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता असून तो त्यांच्या आयटी सेलचा पदाधिकारीही आहे। तसंच शेतकरी चळवळीच्या माध्यमातूनही किरण सानपने सामाजिक कार्य केलेलं आहे। या सगळ्या घटनाक्रमावर शरद पवारांनी भाष्य केलं। नाशिक जिल्ह्यात कांद्याचा प्रश्न ज्वलंत असून त्या भागातील शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहेत, याकडे शरद पवारांनी लक्ष वेधलं। या जिल्ह्यातच नाही, धुळे, नाशिक, पुणे, सातारा या सगळ्या ट्रॅकमध्ये कांद्याचा इश्यू आहे का नाही? आणि या भागातल्या शेतकरी कांद्यावर अस्वस्थ आहेत आणि प्रधानमंत्री येऊन काही बोलत असतील, त्या विषयाला टच करत नसतील तर साहजिकच कोणत्याही विचारणं। ज्यावेळी निफाड म्हणजे कांद्याच्या माहेरघरी मोदीजी येतात आणि तेव्हा ते कांद्या प्रश्नावर बोलत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाही, त्यावेळी ते धार्मिक मुद्द्यांवर चर्चा करतात आणि पूर्ण 15 ते 20 मिनिटं त्यांच्या भाषणाची त्यांनी धार्मिक मुद्द्यांवर चर्चा केली आणि त्यामुळेच त्यांनी आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलावं, कांद्याच्या प्रश्नांवर बोलावं म्हणून मी न राहून त्यांना हा प्रश्न केला। दिंडोरी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार भारती पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यावरून जोरदार उत्तर दिलं। लोकशाही पद्धतीने विचारांची लढाई लढायला हवी असं मत भारती पवारांनी व्यक्त केलं। संबंधित व्यक्ती कुठल्या राजकीय पक्षाचे आहे, कुठल्या पदावर आहे, आणि जर असं आहे तर ही लोकशाही आहे। तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने ही लढाई लढली पाहिजे। आम्ही जसं आमची भूमिका आमच्या स्टेजवर मांडतोय, आमचं जे म्हणणं आहे आम्ही जनतेसमोर प्रामाणिकपणे ठेवतोय, नम्रपूर्वक ठेवतोय। तुम्ही मात्र ही पातळी कुठेतरी घसरवल्याचं काल निदर्शनास आलं। विरोधकांना आत्मविश्वास राहिलेला नाहीये। विरोधकांनी अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण केलंय। शरद पवारांनी किरण सानपच्या आंदोलनावर तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असेल तर त्याचा अभिमान असल्याचं वक्तव्य केलं। यामुळे सुरू असलेला राजकीय वाद पुढील काही दिवस गाजणार असंच स्पष्ट होतं। जय श्रीराम, जय श्रीराम। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।